त्यामुळे मी आल्या आल्या सगळ्यात आधी बॅकस्टेज केलंय. मी रंगमंचावर झाडू मारण्यापासून मी एडी म्हणून काम केलेलं आहे, मी ऍक्टर्सना चहा दिलेला आहे, स्क्रिप्ट दिलेला आहे, त्यांचे टँट्रम्स बघितलेले आहेत त्या वेळेचे. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ असा ना की स्ट्रेट उठून कॅमेरा समोर आलोय असं माझं कधीच झालं नव्हतं. सो आय फर्स्ट गॉट इंट्रोड्यूस टू ऑल द अदर डिपार्टमेंट्स ऑफ दिस इंडस्ट्री. त्यातून आपल्याला अजूनही असं वाटतंय का की हो तरी पण मला हेच करायचंय, तर यू आर रिअली लव्हिंग इट. मी कधीच इकडे ग्लॅमरसाठी किंवा काय लाईमलाईटसाठी आलोच नव्हतो. मला काहीतरी वर्थवाईल काम करायचंय जे माझ्या लोकांसमोर, मला मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या समोर मांडायचं आहे. पण ते करताना मी ज्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये काम करणार आहे ते तरी मला भावतंय का, ते जर भावलं ना तर अर्धी लढाई तिकडेच जिंकली जाते. त्यामुळे मी त्या दृष्टिकोनाने अप्रोच झालो होतो. बेसिकली काम मिळणं न मिळणं हा पुन्हा एकदा मला असं वाटतंय, दिस इज जस्ट माय ओपिनियन, डिस्क्लेमर देतो, त्यात कोणाचंही काही हे नाही, पण मला असं वाटतंय की एका पॉइंटला तुम्ही तुमचं काम करत राहणे, त्यातून काही ना काहीतरी मिळत राहणे. आता कसं आहे ना, जेव्हा तुम्ही रिकामे बसता म्हणजे काम नसतं तेव्हा वी स्टार्ट ओव्हर थिंकिंग, आणि ते ओव्हर थिंकिंग कधी कधी खूप घातक ठरतं.